शेवंता. वय मीच इंदुमती हरी नाईक, तुमची बायल, या घरची सून आणि या घराची मालकीण. अण्णा नाईक ओळख असा माझी तर करून देऊची लागत. ह्या काय हा या कोणी बांधल्यान? मंगळसूत्र मी तुमच्याच नावाचा असा, पण इतकी वर्षा माझ्या गळ्यात वेसनासारखा असा. इंदू ह्या कर, इंदू त्या कर, इंदून ह्या केल्यान, इंदून त्या नाही केल्यान. इंदू म्हणजे पायातली वाहन होती. जसो संसार होत रवलो तशी ही वाहन झिजत रवली. त्याचा कारण ही वेसान, पण त्याच्या पायीस या घर उभा रावला. अण्णा नाईक तुम्ही उभे रावलास, नाहीतर जो अण्णा नाईक वाघासारखा होतो तो भेकरासारखा झाल्यावर कोणी विचारले नसता. अहो, या घरातल्या माणसांमुळे तुम्ही उभे रावलास. या घरान लय सहन केल्यान तुमच्यासाठी. तुमची पापा या घरावर उलटत होती आणि भोगत कोण होता? मी, माझी पोरा, ह्या घर आणि खितपत पडलेलं अंतरुणावर माझो सासरो. एवढा सगळ्या या घरान भोगल्यान तरी सुद्धा तुमच्या मानगुटीवरचा त्या बाईचा भूत काय उतरत नाही. ह्या घरात इली ना ती, माझ्या घरात इली ना, त्या खोलीत इली ना ती. मग खय असा ती बघा, असा आहे सर, असा असा हाय सर, असा असा आहे सर, हाय सर असा. अहो दाखवा खय असा ती, खय असा. अहो पाटणकर आणि पाटणकरीन बाई नाही असत हाय सर, नाही असत. ती पाटणकर साहेब कामावर. हो हाय सर, नाही असत ती, नाही असत ती, जिवंत नाही असत. आणि ती जिवंत असती ना तर तिका मी या घरात येऊक दिलंय नसतंय. कारण टीना आणि तुम्ही मिळून माझ्या संसाराचा वाटोळा केलास. पण मी खंबीर असे, तुमका दवाखान्यात नेऊसा म्हणतात, पण मी नेऊक देऊचंय नाही. कारण तुमचा आजारपण, तुमची कर्मा, तुमची पापा या सगळ्याची पाळामुळा या घरात रुतलेली असत आणि ती मी उखडून काढल्याशिवाय रवायची नाही. कळलं? चला. दत्ता, वहिनी भावनेच्या भरात खूप मोठी चूक करतायत. त्यांना समजवायला हवं. आई कोणाचं ऐकत असं वाटत नाही आता. मग काय या खुळ्या माणसांगडा रवायचा? हो, आईने इतके प्रयत्न केल्यानी, इतको त्रास सोसलानी, काय परिणाम झालो? शून्य ना. मग आई तरी आता किती खपटाक पेटल्यात? होय रे दत्ता, तू बोल आयशी, ती ऐकत तुझा. छायाताई हे बोलतील, पण ह्यांचे दोन भाव असत ना. ते इले आणि म्हणाले की दत्तानंच अण्णांका येडा ठरवला आणि इस्पितळात टाकला, तर काय करायचा? सरिता, हे सगळं विचार करायची ही वेळ नाही. आत्ताच बोलू हवा, नंतर इले ना त्यांची तोंड वाजत राहती. माधव भाऊजींका आत्ता फोन करा आणि सांगा त्यांका हय सर असा असा चाललेला, काय करायचा विचारा त्यांका फोन करू. सरिता, हे सगळं बोलत बसण्याची ही वेळ नव्हे. आपण आपल्या परीनं काय करायचं ते करू. शेवटी अण्णा चांगलं होणं हा उद्देश आहे. तेव्हा तो वहिनीला समजावणं हे महत्वाचं आहे. चला चला. आई, आई, काका म्हणतात तसं. थांब दत्ता. भाऊजी, या घरावर तुमचे लय उपकार असत, पण ह्या बाबतीत माझ्या तोंडसून काय अपशब्द निघालो तर माका पण वाईट वाटला. तेव्हा दवाखान्याचा विषय हैसरच थांबवलात तर बरा होईत. वहिनी, मी माझ्या मित्रासाठी ठीक आहे, तुम्ही वाटेल ते करू शकता.
दत्ता मी येतो. चला. आई, ह्या बाबतीत कोणी सांत्वन केलेला माका चलतला नाही, कळला? चला. आई काय करतस? आहे आय ऐक तरी आमका काय सांगूच असा. आई थांब. आई, थांब दत्ता, कोणी वर यायचा नाही. आहे आपण या सगळ्यातून मार्ग काढू. आम्ही असाव ना वांगडा. आमका पण अण्णा बरे झाले वय. आपण दवाखान्यात. थांब दत्ता, दवाखान्यात न्यायचा नाही या निर्णय माझा हा, आणि ह्याच्या पुढे काय करायचा ता पण मी ठरवतले. चला हो, आहे चला. आता आपण तरी काय करणार? करू दे त्यांका आता काय करूच आता. अण्णा नाईक, तुम्ही सुधारक व्हायास म्हणून गेली कित्येक वर्षा या 4 भिंतीत जीवाचं रान केलंय मी, पण या सगळ्यावर तुमच्या कर्मान पाणी फिरवल्यान या घरात लगीन होऊन पाऊल टाकलंय. त्या दिवसापासून जो अण्णा नाईक मी बघलंय तो अण्णा नाईक माझ्या समोर असो उभा. मी लई वाईट माणूस असतोय काय? तुमका चांगल्याची वाट कधी दिसलीच नाही. अहो, लग्नाच्या दिवशी पण तुमच्या बायलेशी तुम्ही काय बोललाच नाही. अहो, तुमच्या तोंडून इंदू अशी हाक ऐकून 3 दिवस लागले माका. या 3 दिवसात ह्यो अण्णा नाही घराच्या बाहेर पडायचो, तो घरी परत कधी येईल याचो नेम नाही. ते दिवस तुमची वाट बघत दारात उभं राहून काढलंय मी. कधी कधी गावातली लोक हात जोडून नानांच्या समोर यायची, सांगायची, अहो तुमच्या हिराचा तर लगीन झाला, आता तरी ते का सांगा आमच्या घरातल्या बाई. छे, नानांची मान खाली जायची. जेवढं किळस माका ह्या सांगताना वाटता ना, तेवढंच किळस माका दारा मागून ऐकताना वाटायचं. पण तुम्ही कधी थांबलाच नाही. येवा येवा आहे सर, अगदी भिवरी पोरा घेऊन दारात दिली तरी पण. आठवता भिवरी? आठवता? आठवा आठवा. तीच भिवरी जिचो तुम्ही गळो चिरलास आणि तिच्या नकावड्या पोरा पोरका केलास. पोरात हात लावायचो नाही. ह्यो पोर माझो हा, माझो दत्ता. त्या पोराक मी वाढवलंय, माझा पोर म्हणून स्वीकारलंय, आणि तुम्ही त्याच दत्ताक स्वतःचा रक्त असून सुद्धा गड्यासारखा राबवलास. माझ्या पोरान सगळं सहन केलंय, पण तुम्ही तुमच्या धुंदीत जगत रावलास. कारण तुमका माज होतो. कसलो माज होतो? कसलो? या घराचो, या नायकांच्या घराचो, बाप जाद्यांचो. कसलो माझा तुमका? पैशांचो, जमीन जुमल्याचो. कसलो माझा? या सगळा कसा मिळाला? लोकांका लुबाडूनच ना? त्यांची हाय खाल्लास ना, म्हणान आज ह्या दिवस दिसता तुमका. अहो, दारा स्वतःच्या हक्काची जमीन मागू केलेल्या सदान फाशी लावून घेतल्यान, पण ती फाशी तेना लावून घेतल्यान की तुम्ही ते का? मी गप्प राहायचे नाही. मी माझी जमीन घेतलंय. मी केस करीन. होय, तुम्हीच तिचा जीव घेतलास. अहो, अशा कितीतरी निष्पाप जीवांच्या घरातल्यांचे शिवेशाप घेऊन अण्णा नाही तुम्ही जगता. सर, ओळखतास का? ओळखतास? पांडू, या पोरान स्वतःच्या बापाचो मरणाचो खेळ स्वतःच्या डोळ्यान बघितलेलो हा.
सगळा इसरला हा तो. काय अवस्था झाली आहे त्याची. आणि हे का पण तुम्हीच जबाबदार असास, कारण तुमच्या तोंडात रक्ताची चटक लागली होती. तुमच्या समोर येणाऱ्या कित्येक निष्पाप जीवांचे मुर्दे पाडलास तुम्ही. किती जणांची नावं घेऊ. आज त्यांचेच आत्मे तुमचा सूड घेतात, तुमची बुद्धी भ्रष्ट करून. काशीत कोणी मारल्यान गावात. खरंच काशीच्या मरणात गाव जबाबदार होतो की तुम्ही. बंदूक घे. बंदूक आजवर शोभाचा काय झाला कळला नाही. या प्रश्नाचं उत्तर पण तुमच्याकडेच असतला. आठवा आठवा शोभाचा काय केलास तुम्ही. पाटणकरांनी आत्महत्या केली. आता पाटणकरांनी खराच आत्महत्या केली की तुम्ही. वीर बघतस बघतस दिसता तळ तुका. पोहता येता येता 20 पुरुष खोल असा. एकदा आत गेलेला सहजासहजी जिता बाहेर येत नाही. पण तुका किती जगूचा. जगून काय करणार. असा जगणार बायको वांगडा तू. देतस जीव देतस. या घरातली माझी जागा त्या बयेत देऊक निघालास, पण त्या बयेच्या कर्मानच तिका संपवल्या. पण अण्णा नाईक, आज तुम्ही स्वतःच्या पायावर उभे असास ना ते माझ्यामुळे. या कुंकवाचा धनी म्हणून सगळा सहन केलाय, सगळा बघत दिलाय, तुमचे सगळे अपराध पोटात घातलंय. ती पाटणकर बाई घरात हक्क मागू केली तेव्हाही मी गप रावले. माझं स्वागत नाही झालं म्हणून या घरातला माझा मान, या घरातली माझी जागा नाकारता येणार नाही. आता अण्णा नाईकांच्या नावाचं मंगळसूत्र आहे माझ्या गळ्यात. कारण माझ्या समोर अण्णा नाईक उभे होते. पण अण्णा नाईक आता तुमचं धाक, तुमचं माज उरलेला नाही. हा सगळा संपलेला. आता तरी भानावर येवा. ह्या अण्णा नाईकान त्या बाईसाठी गडी म्हणून पाणी भरल्या. ह्या अण्णा नाईकान लाचार होऊन त्या बाईसाठी घरात दागिन्याची चोरी केली. आहे ह्यो दागिन्यांचो डबो. आणि आज तिच्यासाठीच तुमका तुमच्या चेडवाच्या पायावर लोळण घेऊक लागली. पोटच्या पोरांचं आयुष्य तुम्ही उद्ध्वस्त करून बघितलास, त्यांचे शाप तुमच्या डोक्यावर असत. माधव तुमच्यामुळे गाव सोडून गेलो. माझ्या अभिरामाक माझ्यापासून लांब केलास. चाल आता हैसून निघायचा. सांगत नाही तवसर या घरात याचा नाही. माझ्या दत्ताक वारस म्हणा नाही, गडी म्हणून राबवलास. काय म्हणत होतस? कोण असस तू. गड्यानी फक्त ऐकायचा, कळलं. आणि माझ्या चेडवाचा कपाळ पांढरा केलास. माझ्या झिलाक केलं नाही ना. घ्या तुमचा चेडू. ह्यो सगळं तुम्ही केलास अण्णा नाईक. तुम्ही तुमच्या बापाचं घोडं आता भरलो. हा अण्णा नाईक मेलेल्या मुद्द्यांच्या आत्मे सुद्धा तुमच्यावर खदा खदा हसत असतील याची मका लाज वाटता. कळता का मी काय बोलते. कळता का तुमका. कळता काय. बस बस सगळा संपवा आता. या सगळा संपवा.
अनेक मुडदे पाडलास, आता हे शेवटचं मुडदो पाडा. ठेवा ठेवा. गेली अनेक वर्ष या जुत्तो मुडदो वावरता या घरात तुमच्या नावाचा मंगळसूत्र घालून. गेली अनेक वर्ष अण्णा नायकाची बायल म्हणान तोंड बंद करून ह्यो मुडदो सगळा बघता. पण या मुडद्यात जीव असा. आज तो जीव संपून टाका तो जीव. लाचार झालेलो अण्णा नाईक माका बघूचो नाय हा, आणि या गावान पण बघता कामा नये. मारा मारा गोळी माका. आज मी तरी मरतले, नाहीतर जुन्या अण्णा नायकाच्या नावाने अंघोळ करत रे. मारा. निर्णय तुमचा असा अण्णा नाईक. हो अशानं आता आयन का याड लागत. काहीतरी इप्रीत होच्या आधी ना रघु काकांका फोन करा आणि बोलवून घेवा. तेच आता याच्यातनं काहीतरी मार्ग काढ. करा फोन तुम्ही. आहे 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 आहे. काय करतोस? भ्या नको. परिस्थितीक भियान जीव देतालाय नाही मी.